यानंतर महत्त्वाची बातमी, अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणासंदर्भात मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला दोषी ठरवण्यात आलेला आहे, तर राजू पाटीलची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। तब्बल 9 वर्षांनी या हत्येचा निकाल लागलेला आहे। अश्विनी बिद्रे हिची अनैतिक संबंधामधून हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी अभय कुरुंदकर याला दोषी ठरवण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये आता अभय कुरुंदकर याला दोषी ठरवण्यात आलेला आहे, तर राजू पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली। मात्र बाकीचे जे आरोपी होते त्यांच्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच जान्हवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज फैसला होणार होता आणि पनवेल सत्र न्यायालयामध्ये आरोपींना हजर करण्यात आलं होतं। 11 एप्रिल 2016चा जो आहे हा प्रसंग आहे आणि गेली 7 वर्ष जी आहे हा खटला चालू आहे आणि तब्बल 7 वर्षानंतर जे आहे आज निकाल हाती लागलेला आहे। अभय कुरुंदकर जे आहे ते मुख्य आरोपी म्हणून दोषी जे आहे ते ठरवण्यात आलेले आहे, तर राजू पाटील यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा पुरावा आढळला नाही म्हणून त्यांना जे आहे त्याची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। तर त्यांच्यासह जे 2 आरोपी होते त्यांच्यावरती अजून देखील तपास सुरू आहे। अगदीच धन्यवाद कविता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।